दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक शहर आणि जिल्ह्यातील तसेच नाशिक रोड परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचे आणि नागरिकांचे लक्ष लागून असलेल्या ISP आणि CMP मजदूर संघाच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झालाय। या निवडणुकीची मतमोजणीला प्रारंभ झाल्यापासून कामगार पॅनल आघाडीवर होते आणि अखेर इंडिया सिक्युरिटी आणि करन्सी नोट प्रेस मधील मजदूर संघाच्या या निवडणुकीत कामगार पॅनलने भरघोस मतांनी विजय मिळवला। यामध्ये जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर जुंद्रे आणि खजिनदारपदी अशोक पेखळे हे प्रचंड बहुमताने निवडून आले। निवडणुकीत कामगार पॅनलने आपला पॅनलचा पूर्णपणे धुव्वा उडवल्याचं चित्र दिसून आलं। मजदूर संघाच्या एकूण 30 जागा जिंकून आल्या असल्यानं त्यापैकी अध्यक्षपदासाठी जयंत भोसले यांचा एकमेव अर्ज असल्याने ते बिनविरोध निवडून आले। शनिवारी मतदान झाल्यानंतर रविवारी सकाळी 8 वाजता सिक्युरिटी प्रेस येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला। निकाल लागल्यानंतर सर्व कामगारांनी जल्लोष करून गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला, तसेच फटाक्यांची आतिषबाजी केली। निवडणुकीत विजय झालेल्या उमेदवारांना पुष्पहार घालण्यात आला, तसेच DJ वर ठेका धरत सर्वांनी नाचून हा आनंद व्यक्त केला। जनरल सेक्रेटरी पदावर जगदीश गोडसे हे तब्बल 4थ्यांदा विजयी झाले, तसेच ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी देखील आपला मनोगत यावेळी व्यक्त केले। इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस मजदूर संघाची निवडणूक काल त्या ठिकाणी अतिशय शांततेमध्ये त्या ठिकाणी पार पाडली। आज सकाळपासूनच मतमोजणी त्या ठिकाणी चालू आहे। कामगार बांधवांनी पुन्हा एकदा आपला कल कामगार पॅनलच्या बाजूला देत असताना यावेळेसही 29-0 असा निकाल त्या ठिकाणी दिलेला आहे। सातत्यानं 5व्यांदा कामगार पॅनलवरती विश्वास ठेवून केलेल्या कामांच्या जोरावर कामगारांचं हित जे जोपासण्याचं काम कामगार पॅनलने केलेलं होतं। विशेष करून मयत कामगारांच्या वारसाला न्याय देण्याचा विषय असेल, रिटायरमेंट कामगाराला मेडिकल फॅसिलिटी देण्याचा विषय असेल, आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये जे संघर्ष करायचे, जे प्रश्न कामगार चळवळीपुढे उभे, त्या माध्यमातून वेतन आयोग असेल, त्याचबरोबर या सगळ्या सवलती टिकवणं असेल, पुढच्या पिढीच्या हाताला कामगारांच्या हाताला काम असलं पाहिजे, या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्याकरता कामगारांनी पुन्हा एकदा 3 वर्षाकरता आमच्याकडे जबाबदारी त्या ठिकाणी सोपवलेली। या सर्व विजयाचं श्रेय मी आमच्या सर्व प्रामाणिक कामगारांना त्या ठिकाणी देतो, कारण विरोधकांनी अनेक खोट्या गोष्टी पसरवण्याचं काम त्या ठिकाणी केलं, कामगारांना संभ्रमित करण्याचं काम त्या ठिकाणी केलं, पण कामगार कुठल्याही भूलथापाला बळी पडला नाही आणि त्याने पुन्हा एकदा मोठ्या विश्वासानं ही मजदूर संघाची सत्ता कामगार पॅनलच्या हाती दिलेली आहे। आजपर्यंत प्रेसच्या इतिहासामध्ये आतापर्यंत जितक्या काही निवडणुका झाल्या असतील, जितके काही सत्ता काळ प्रत्येक पॅनलला त्या ठिकाणी मिळाला असेल, आज ते सगळं विक्रम मोडीत त्या ठिकाणी निघालेले आणि मला सुद्धा कामगारांनी 4थ्यांदा जनरल सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी संधी दिली। यापूर्वी मी कार्याध्यक्ष पदावर त्या ठिकाणी काम केलेलं आहे, त्यावेळेसही सत्ता आमच्याकडेच त्या ठिकाणी होती। अशा पद्धतीनं वेलफेअरपासून 2005ला माझी सुरुवात झाली। वेलफेअरमध्ये 2दा, वर्क्स कमिटीमध्ये 3दा, सोसायटीमध्ये 2दा, अशा सातत्यानं कामगारांनी आशीर्वाद देऊन या ठिकाणी या संघटनेमध्ये काम करण्याची संधी दिलेली। हा विजय कोणा एकट्याचा नसून हा कार्यकर्त्यांचा, कामगारांचा आणि विशेष करून आमचे जे सहकारी आहेत, जे प्रतिनिधी निवडून येतात, त्यांचा श्रमाचा हा विजय म्हणून मी हा सर्व विजय त्यांना समर्पित करतो। उपाध्यक्ष रामभाऊ जगताप, राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, तसेच जॉईंट सेक्रेटरी म्हणून संतोष कटाळे, नंदू कदम, राजू जगताप, अविनाश देवरुखकर, बबन सईद, डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे, त्याचप्रमाणे कार्यकारिणी सदस्यांच्या 16 जागेवर मनीष कोकाटे, कांचन खरजूल, दत्ता गांगुर्डे, विनोद गांगुर्डे, संजय गुंजाळ, संपत गुगे, सतीश चंद्रमोरे, सचिन चिडे, शैलेश जाधव, शंतनू पोटिंदे,
दशरथ बोराडे, समाधान भालेराव, राजेंद्र बारुंसे, संदीप योभारे, रोपशेख बाळू सानप हे प्रचंड मतांनी विजयी झाले, तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्तम गांगुर्डे यांनी काम बघितले. अशा पद्धतीने मोठ्या जल्लोषात विजय पार्टीने आपला आनंद व्यक्त केलाय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.